जर मी असं म्हणलं की जगातलं सर्वात शक्तिशाली आणि प्रगत असं जे डिटॉक्सिफिकेशन टूल आहे, ते कुठल्या फार्मसीमध्ये किंवा एखाद्या खूप महागड्या क्लिनिकमध्ये मिळत नाही, तर ते अगदी आपल्या बाथरूमच्या नळातून वाहतंय, तर कोणाचा विश्वास बसेल? खरं तर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसणार नाही, कारण खूप साधी गोष्ट वाटते ना ती. हो ना. अनेकदा जेव्हा आपण जलचिकित्सा किंवा हायड्रोथेरपी हा शब्द ऐकतो, तेव्हा डोळ्यांसमोर काय येतं? म्हणजे एखाद्या महागड्या स्पामध्ये गरम पाण्याचा टब आहे, सुगंधी मेणबत्त्या लावल्यात आणि फक्त आराम करण्याची कल्पना. बरोबर? अगदी बरोबर. लोकांना वाटतं की हे फक्त रिलॅक्सेशनसाठी आहे. हो. आपल्याला वाटतं की ही फक्त एक वरवरची, छान वाटणारी आणि श्रीमंतीची चैन आहे. पण आज आपण कोणत्याही स्पा किंवा लक्झरीबद्दल बोलत नाही आहोत. आपण अशा एका वैज्ञानिक अस्त्राबद्दल बोलत आहोत, ज्याने चक्क मोडलेले हाडे आणि क्षयरोग बरे केल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. नक्कीच. पाणी हे काही केवळ शरीर स्वच्छ करण्याचं साधन नाहीये. एक्झॅक्टली. ते शरीराची स्व-उपचार शक्ती, म्हणजेच आपण ज्याला सेल्फ हिलिंग मेकॅनिझम म्हणतो, ती जागृत करणारं एक अत्यंत गुंतागुंतीचं माध्यम आहे. आणि श्रोत्यांना सांगायला आवडेल की आजची ही सखोल चर्चा काही हवेतल्या गप्पांवर नाही, तर वैज्ञानिक, क्लिनिकल अहवाल, ऐतिहासिक संदर्भ आणि आपल्या प्राचीन आयुर्वेदिक आणि योगिक तत्वज्ञानाच्या माहितीवर आधारित आहे. हो, कारण याचे जे पुरावे आहेत ते खूप भक्कम आहेत. चला तर मग या सर्व माहितीचा उलगडा करूया आणि समजून घेऊया की पाण्याची ही ताकद नेमकी काम कशी करते. पाण्याची ही ताकद समजून घेताना एक गोष्ट आधी स्पष्ट केली पाहिजे. ती म्हणजे पाणी हे निसर्गातील सर्वात साधे मूलद्रव्य वाटत असलं तरी वैद्यकीय आणि निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत वेगळं आहे. म्हणजे कसं? जेव्हा आपण पाण्याला विशिष्ट तापमान आणि दाबाखाली वापरतो ना, तेव्हा ते एक अत्यंत शक्तिशाली रिॲक्टिव्ह एजंट म्हणून काम करतं. ते आपल्या मज्जासंस्थेवर आणि रक्ताभिसरण संस्थेवर इतका खोल परिणाम करतं की शरीरातील रासायनिक प्रक्रिया अक्षरशः बदलून जातात. बापरे, म्हणजे आतून पूर्ण बदल घडतो तर. हो, पण विज्ञानाच्या या गुंतागुंतीकडे वळण्यापूर्वी मला वाटतं मानवाने पाण्याचे हे उपचारात्मक गुणधर्म नेमके ओळखले कसे याचा मागोवा घेणं अत्यंत रंजक ठरेल. हो, कारण आपण पाहिलं तर हा इतिहास मानवी सभ्यते इतकाच जुना आहे. म्हणजे प्राचीन ग्रीसचा विचार केला तर तिथे ॲस्क्लेपियस या आरोग्याच्या देवतेच्या सन्मानार्थ नैसर्गिक झऱ्यांजवळ भव्य मंदिरे उभारली गेली होती. लोक तिथे आजार बरे करण्यासाठी स्नानाला येत असत. अगदी तसंच. आणि तिथेच न थांबता हिप्पोक्रेटसारख्या वैद्यशास्त्राच्या जनकाने पाण्याचं तापमान आणि मानवी आरोग्य यांचा संबंध पहिल्यांदा शास्त्रीय भाषेत मांडला. बरोबर. त्यानंतर रोमन साम्राज्याने तर तुम्हाला माहिती असेल त्यांनी बाथहाऊसेस बांधून याला एक सामाजिक आणि वैद्यकीय अधिष्ठानच दिलं. म्हणजे हे केवळ स्वच्छतेसाठी नव्हतं, तर तो त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग होता. अगदी आशियातही बघा, जपानची ऑन्सेन म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यांमधील स्नानाची परंपरा शतकानुशतके चालत आलीये. पण मग मला एक प्रश्न पडतो की हे सगळं जर प्राचीन काळात इतकं प्रभावी होतं, तर आधुनिक काळात याला पुन्हा नव्याने कसं महत्त्व प्राप्त झालं? कारण मध्येच कुठेतरी आपण पूर्णपणे रासायनिक औषधांच्या जगाकडे वळलो होतो. या निसर्गोपचाराला पुन्हा प्रवाहात आणण्याचं श्रेय कोणाला जातं? तिथेच आपल्याला 18व्या आणि 19व्या शतकातला तो मोठा बदल विचारात घ्यावा लागतो, जेव्हा पारंपरिक वैद्यकीय उपचार खूप यांत्रिक आणि गुंतागुंतीचे होऊ लागले होते. तेव्हा ऑस्ट्रियाचे विन्झेन्स प्रिझनिट्झ आणि जर्मनीचे सेबॅस्टियन क्नीप यांनी आधुनिक निसर्गोपचारात जलचिकित्सेचं पुनरुज्जीवन केलं. या दोघांची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे बरं का, कारण त्यांनी स्वतःचे गंभीर आजार पाण्याने बरे केले होते. खरंच? कोणते आजार? आता कल्पना करा, सेबॅस्टियन क्नीप यांना क्षयरोग म्हणजेच टीबी झाला होता, जो त्या काळी असाध्य मानला जायचा. त्यांनी काय केलं तर कडाक्याच्या थंडीत बर्फाळ डान्यूब नदीत उडी मारली. बापरे, थंडीत बर्फाळ नदी? हो, आणि त्यानंतर ते वेगाने धावले. यातून त्यांनी स्वतःच्या शरीरात अशी काही उष्णता निर्माण केली की त्या धक्क्यातून त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जागी झाली आणि ते बरे झाले. अरे वा, हे तर अविश्वसनीय वाटते. आणि दुसरीकडे प्रिस्नट्झ यांनी त्यांच्या मोडलेल्या फासळ्यांवर थंड पाण्याचे पट्टे ठेवून त्या बऱ्या केल्या. यातून त्यांनी हे सिद्ध केलं की योग्य पद्धतीने पाण्याचा वापर केल्यास शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढता येतात. हे ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटतंय.
आणि याच युरोपीय प्रयोगांचा धागा थेट भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडला जातो, ही बाब तर आणखीनच थक्क करणारी आहे. हो, भारतीयांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. भारतात जलचिकित्सेचा पाया रचण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींचं खूप मोठं योगदान आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. होय, लुईस किने यांच्या न्यू सायन्स ऑफ हीलिंग या पुस्तकाचा गांधीजींवर प्रचंड प्रभाव पडला होता. त्यांनी औषधांऐवजी नैसर्गिक मार्गांवर विश्वास ठेवला. बरोबर. आणि माझ्या वाचनात आलं होतं की पहिल्या महायुद्धादरम्यान लंडनमध्ये असताना त्यांना प्लुरसी नावाचा फुफ्फुसांचा गंभीर आजार झाला होता. हो, प्लुरसी, ज्यामध्ये श्वास घेताना प्रचंड वेदना होतात. हो ना? पण त्यांनी ॲलोपॅथीची औषधं घेण्याऐवजी जलचिकित्सेने तो आजार यशस्वीपणे बरा केला. ताप, बद्धकोष्ठता, आमांश अशा आजारांवर ते नियमितपणे कटीस्नान म्हणजे हिब्बात घेत असत. अगदी बरोबर. त्यांच्या मते आरोग्य हे महागड्या औषधांवर अवलंबून न राहता स्वावलंबनातून मिळवता आलं पाहिजे. याच विचारातून त्यांनी 1946 मध्ये उरुळी कांचन येथे निसर्गोपचार केंद्राची स्थापना केली. हो, जे आजही पुण्याजवळ खूप प्रसिद्ध आहे. हो, आणि आज पुण्यात असलेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, ज्याला आपण NIN म्हणतो, ही सुद्धा त्याच प्रयत्नांचे फळ आहे. मला वाटतं गांधीजींचा हा दृष्टिकोन म्हणजे शरीराला एखाद्या स्वावलंबी राष्ट्रासारखे मांडण्यासारखे आहे. म्हणजे बाह्य औषधांची सतत मदत घेण्यापेक्षा शरीराच्या अंतर्गत यंत्रणेला सक्षम बनवून स्वतःला बरे करण्याची संधी देणे. अगदी अचूक रूपक वापरलं तुम्ही. पण आता जेव्हा आपण इतिहासाकडून विज्ञानाकडे वळतो, तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. उष्णतेने रस्ते रुंद होतात आणि थंडीने आकुंचन पावतात, हे आपण शाळेत ऐकलंय. पण त्वचेच्या आत नेमकं असं काय घडतं की शरीर स्वतःला बरं करायला लागतं? पाण्याचं तापमान शरीराच्या रासायनिक प्रक्रियांना कसं बदलतं? इथेच पाण्याचे भौतिकशास्त्र आणि आपली शरीरविज्ञान यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. सर्वात आधी आपण औष्णिक प्रभाव म्हणजेच थर्मल इफेक्ट्स पाहूया. जेव्हा आपण शरीरावर गरम पाणी वापरतो तेव्हा साहजिकच शरीराचे तापमान वाढते. हो. हे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि उष्णता बाहेर टाकण्यासाठी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. याला वैद्यकीय भाषेत व्हॅसोडायलेशन म्हणतात. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं एखाद्या महामार्गाच्या लेन वाढवण्यासारखं आहे हे. अगदी तसंच. रस्ता रुंद झाल्यामुळे रक्ताचा प्रवाह वाढतो, स्नायूंचा ताण कमी होतो आणि पेशींपर्यंत ऑक्सिजन वेगाने पोहोचतो. याउलट जेव्हा आपण थंड पाणी वापरतो तेव्हा रक्तवाहिन्यांचं आकुंचन होते, म्हणजेच व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होते. म्हणजे रस्ता अचानक अरुंद होतो. हो, आणि अचानक रस्ता अरुंद झाल्यामुळे तिथून रक्त वेगाने माघारी फिरते, ज्यामुळे सूज आणि प्रदाह म्हणजेच इन्फ्लमेशन लगेच कमी होतं. म्हणजे गरम पाणी महामार्ग उघडतं आणि थंड पाणी तो बंद करतं. हो, पण या दोन्हीचा आळीपाळीने वापर केला तर, म्हणजे समजा आधी गरम आणि मग लगेच थंड पाणी वापरलं तर शरीरात काय प्रक्रिया घडते? त्या प्रक्रियेला कॉन्ट्रास्ट बाथ म्हणतात आणि ती अत्यंत प्रभावी आहे. यामुळे शरीरात एक प्रकारचं व्हॅस्क्युलर पंपिंग सुरू होतं. व्हॅस्क्युलर पंपिंग. हो, विचार करा, रक्तवाहिन्या एकदा प्रसरण पावतात, मग लगेच आकुंचन पावतात. ही क्रिया एखाद्या स्पंजला पाण्यात बुडवून पिळण्यासारखी आहे. या पंपिंगमुळे स्नायूंमध्ये साचलेला कचरा, जुनं लॅक्टिक ॲसिड अक्षरशः बाहेर ढकललं जातं आणि लसिका प्रवाह म्हणजेच आपला लिम्फॅटिक फ्लो सुधारतो. अरे वा, हा तर तापमानाचा खेळ झाला. पण पाण्याचे जे स्वतःचे यांत्रिक गुणधर्म आहेत, जसे की पाण्याचं वजन किंवा आपण पाण्यात गेल्यावर जे तरंगतो, त्याचा शरीराच्या आतल्या यंत्रणेवर कसा प्रभाव पडतो? पाण्याचा हा यांत्रिक प्रभाव खूपच कमी जणांना माहीत असतो. पाण्याच्या प्लावकत्वामुळे म्हणजेच बायोन्सीमुळे शरीराचं वजन चक्क 50 ते 90% कमी झाल्यासारखं वाटतं. 90%? म्हणजे जवळजवळ वजन रहित. हो, एखादी व्यक्ती पाण्यात जाते तेव्हा ती जवळजवळ वजनरहित होते. यामुळे सांधे आणि मणक्यावरील गुरुत्वाकर्षणाचा ताण पूर्णपणे दूर होतो. पण यातील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे पाण्याचा हायड्रोस्टॅटिक दाब. हायड्रोस्टॅटिक दाब म्हणजे नेमकं काय? जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात उभी असते किंवा छातीपर्यंत बुडलेली असते तेव्हा पाणी सर्व बाजूंनी शरीरावर एकसमान दाब टाकतं. हा दाब पायांवर सर्वात जास्त असतो आणि तो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने काम करतो. म्हणजे खालून वरच्या दिशेने. अगदी बरोबर. हा दाब पायांकडील आणि पोटाकडील रक्त छातीकडे आणि हृदयाकडे ढकलतो. जणू काही निसर्गानेच पायात एक अदृश्य कंप्रेशन सॉक्स घातला आहे. क्या बात आहे. म्हणजे पायात साचलेले अतिरिक्त द्रवपदार्थ छातीकडे येतात.
पण हे एवढं सगळं रक्त अचानक हृदयाकडे आलं तर हृदयावर किंवा शरीराच्या इतर रासायनिक प्रक्रियांवर त्याचा काय परिणाम होतो? काही धोका नसतो? हाच तर जलचिकित्सेचा खरा जादुई क्षण आहे. याला वैद्यकीय भाषेत सेंट्रल हायपोव्हॉलिमिया म्हणतात. जेव्हा रक्त छातीत जमा होतं तेव्हा हृदयाच्या भिंतींमध्ये असलेले बॅरो रिसेप्टर्स उत्तेजित होतात. एक सेकंड, हे बॅरो रिसेप्टर्स म्हणजे काय? हे थोडं तांत्रिक वाटतंय आपल्याला. हो, मी सोप्या भाषेत सांगते. हे बॅरो रिसेप्टर्स म्हणजे हृदयातील छोटे सेन्सर्स आहेत. अगदी जसे गाडीच्या टायरमध्ये हवेचा दाब मोजणारे सेन्सर्स असतात ना, तसे. अच्छा, म्हणजे प्रेशर सेन्सर्स. हो, जेव्हा छातीत रक्त वाढतं तेव्हा हे सेन्सर्स मेंदूला सिग्नल देतात की अरे, शरीरात खूप पाणी साचलंय, रक्ताचा दाब वाढतोय, काहीतरी करा. याचा थेट परिणाम आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर म्हणजे एंडोक्राईन सिस्टमवर होतो. अवघ्या 30 मिनिटात मूत्रपिंडातून स्रवणाऱ्या व्हॅसोप्रेसिन आणि अँजिओटेन्सिन 2 या संप्रेरकांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटते. आणि ही संप्रेरके कमी झाल्याचा परिणाम काय होतो मग? या संप्रेरकांच्या घसरणीमुळे मूत्रपिंडाचे कार्य वेगाने वाढते आणि लघवी वाटे विषद्रव्य बाहेर पडण्याची प्रक्रिया गतिमान होते. विशेषतः महिलांमध्ये जलचिकित्सेदरम्यान युरोडायलेटिन नावाच्या घटकाचे उत्सर्जन दुप्पट वाढते. युरोडायलेटिन. हो, जे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर काढण्यासाठी खूप महत्वाचे आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण ही संपूर्ण प्रक्रिया ऐकल्यावर माझ्या असं लक्षात येतंय की हे आपल्या यकृत आणि मूत्रपिंडाच्या डिटॉक्सिफिकेशन प्रणालीला दिलेला एक प्रकारचा बूस्टर डोसच आहे. अगदी बरोबर ओळखलत. जसे की आपण क्लिनिकल भाषेत म्हणतो ना, फेज 1, फेज 2 आणि फेज 3 डिटॉक्सिफिकेशन. आणि हा हायड्रोस्टॅटिक दाब या तिन्ही टप्प्यांना वेगवान करतोय. अगदी तसंच आहे. जे श्रोते वैद्यकीय क्षेत्रातील नाहीत त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते. फेज 1 मध्ये आपले एन्झाईम्स विषद्रव्यांचे रासायनिक रूपांतर करतात, म्हणजे सोप्या भाषेत कचरा ओळखतात. बरोबर. फेज 2 मध्ये त्यांना ग्लुटाथिओनशी जोडून जलविद्रव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे बनवतात, म्हणजे तो कचरा एका पिशवीत भरतात. आणि फेज 3 मध्ये ते लघवी आणि घामावाटे बाहेर फेकले जातात. आणि हे सगळं पाण्यामुळे कसं वेगवान होतं? गरम पाण्यामुळे जेव्हा चयापचय दर आणि हृदयाचे ठोके वाढतात तेव्हा यकृताला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि हे तिन्ही टप्पे प्रचंड वेगाने काम करू लागतात. ही रासायनिक आणि भौतिक यंत्रणा खूपच विलक्षण आहे. पण हे सगळं कागदावर किंवा क्लिनिकच्या नोंदींमध्ये छान वाटतं. प्रत्यक्ष उपचारांमध्ये विविध आजारांवर मात करण्यासाठी निसर्गोपचारक या पाण्याचा वापर कसा करतात? मगाशी आपण गांधीजी ज्याचा वापर करायचे त्या कटीस्नान किंवा हिब्बात विषयी बोललो होतो. त्याची पद्धत कशी असते? कटीस्नानात एक विशिष्ट प्रकारचा टब असतो, ज्यामध्ये रुग्ण बसला की पाणी फक्त त्याच्या नाभीपर्यंत येतं. पाय टबच्या बाहेर आणि कोरडे राहतात. आता इथे तापमानाचा खेळ पहा. म्हणजे इथेही गरम आणि थंड पाण्याचा फरक पडतो का? हो ना. जर थंड कटीस्नान दिलं म्हणजे 18 ते 24 अंश सेल्सिअस, तर पोटाकडील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि आतड्यांची हालचाल वेगाने सुधारते, ज्यामुळे जुनी बद्धकोष्ठता, अपचन आणि लठ्ठपणा कमी होतो. आणि गरम पाणी वापरलं तर? या उलट गरम कटीस्नान दिल्यास श्रोणीच्या भागातील स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे सायाटिका आणि मासिक पाळीतील तीव्र वेदना कमी होतात. अरे वा. आणि पाठीच्या कणासाठी जे मेरुदंड स्नान किंवा ज्याला आपण स्पायनल बाथ म्हणतो ते दिलं जातं, त्याचं काय विज्ञान आहे? मेरुदंड किंवा पाठीचा कणा हा आपल्या संपूर्ण मज्जासंस्थेचा मुख्य आधार आहे. या स्नानासाठी एक खास अर्गोनॉमिक टब असतो, ज्यामध्ये फक्त पाठीचा कणा पाण्यात राहील अशी व्यवस्था असते. म्हणजे पूर्ण शरीर पाण्यात नसतं? नाही, फक्त पाठीचा कणा. आणि जर 33 ते 36 अंश सेल्सिअसमधील तटस्थ किंवा न्यूट्रल पाण्याचा वापर केला तर त्याचा शरीरावर अत्यंत शामक प्रभाव पडतो. शामक म्हणजे शांत करणारा. हो, ज्या लोकांना तीव्र निद्रानाश आहे, ताणतणाव आहे किंवा सतत चिंता सतावते त्यांच्यासाठी हे स्नान वरदान आहे, कारण ते बिथरलेल्या मज्जासंस्थेला पूर्णपणे शांत करतं, जणू काही कम्प्युटर रिस्टार्ट केल्यासारखं. हे खरोखरच प्रभावी वाटतं. पण मला एक विचारायचं आहे. मी मगाशी एका संदर्भात एक गोष्ट वाचली आणि तिथे मी पूर्ण गोंधळलो. कोणती गोष्ट? त्यात असं लिहिलं होतं की छातीतील कफ किंवा तीव्र डोकेदुखी थांबवण्यासाठी चक्क पाय गरम पाण्यात बुडवून ठेवायचे असतात. हं. एक मिनिट, इथं थोडी गल्लत होते असं वाटत नाहीये का? रक्ताचा प्रवाह तर डोक्यात किंवा छातीत अडकलेला आहे, मग पाय गरम पाण्यात बुडवून डोकेदुखी कशी थांबते? हा तर अगदी उलट विचार वाटतोय. हां,
खूप साहजिक आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेक लोकांना हा प्रश्न पडतो. यालाच वैद्यकीय भाषेत डेरिव्हेटिव्ह इफेक्ट म्हणतात. हे कसं काम करतं ते पाहूया. हो, सांगा ना. जेव्हा पाय 40 ते 50 अंश तापमानाच्या गरम पाण्यात बुडवले जातात, तेव्हा उष्णतेमुळे पायांच्या रक्तवाहिन्या प्रचंड प्रसरण पावतात. साहजिकच तिथे रक्ताला जास्त जागा मिळते. अच्छा. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसे किंवा सायनसमध्ये जे अतिरिक्त रक्त साचून दाब निर्माण झालेला असतो, तो गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने खाली पायांकडे खेचला जातो. क्या बात आहे. हे म्हणजे शरीराच्या एका भागाचा ट्रॅफिक जॅम सोडवण्यासाठी दुसऱ्या भागात रस्ता मोकळा करण्यासारखा आहे. म्हणजे डोक्यात अडकलेल्या गाड्यांना पायांकडे वळवायचं, जेणेकरून डोक्यातली गर्दी कमी होईल. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. तिथे साचलेलं रक्त कमी झालं की डोकेदुखी किंवा छातीतील कफ तत्काळ मोकळा होतो. दमा असलेल्या रुग्णांवर तर याचे अतिशय उत्तम परिणाम दिसले आहेत, कारण त्यांच्या फुफ्फुसातील रक्ताचा दाब कमी होऊन त्यांना श्वास घेणे सोपे जाते. आणि उपचारात्मक पट्ट्यांचा किंवा ज्याला आपण पॅक्स म्हणतो, त्यामध्ये ओल्या चादरीची गुंडाळी किंवा वेट शीट पॅक ही पद्धत कशी काम करते? खरं तर कोणाला थंड ओल्या चादरीत गुंडाळणं हे ऐकायलाच थोडं भयानक वाटतं. ऐकायला भयानक वाटत असलं तरी वेट शीट पॅक ही अत्यंत प्रगत डिटॉक्स पद्धत आहे. यात रुग्णाला थंड पाण्यात भिजवलेल्या सुती चादरीत घट्ट गुंडाळले जाते आणि त्यावर लोकरीचं ब्लँकेट टाकले जाते, जेणेकरून बाहेरची हवा आत जाणार नाही. म्हणजे शरीराची उष्णता आतच राहील. हो, याचे 4 टप्पे असतात. आधी कूलिंग स्टेज असते, ज्याने अंगातील ताप कमी होतो आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. मग न्यूट्रल स्टेज येते, जिथे शरीराचे तापमान आणि चादरीचे तापमान समान होते, ज्यामुळे रुग्णाला खूप शांत झोप लागते. आणि मग त्यानंतर शरीर स्वतःची उष्णता निर्माण करू लागते. ती हीटिंग स्टेज असते, ज्यामुळे अंतर्गत अवयवांना रक्तपुरवठा प्रचंड वाढतो. आणि शेवटी स्वेटिंग किंवा घाम येण्याचा टप्पा येतो. ह्या टप्प्यात युरिक ॲसिड आणि जुनी विषद्रव्या त्वचेच्या छिद्रांमधून अक्षरशः बाहेर फेकली जातात. बापरे, हे तर शरीराला स्वतःच्याच उष्णतेमध्ये बेक करून विषद्रव्य बाहेर काढल्यासारखं झालं. आणि तो गॅस्ट्रोहेपॅटिक पॅक, ज्याला GH पॅक म्हणतात, जो पचनासाठी आणि मधुमेहासाठी वापरला जातो, त्यात काय केलं जातं? इथेही मला एक शंका आहे. विचार ना. त्यात यकृतावर गरम पाण्याची पिशवी आणि त्याचवेळी पाठीवर थंड पाण्याची पिशवी ठेवली जाते, असं वाचनात आलं. एकाच वेळी गरम आणि थंड, हे तर शरीराच्या मज्जासंस्थेला गोंधळात टाकण्यासारखं नाही का? खाली गरम पाण्याची पिशवी ठेवल्याने तिथल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि यकृताकडे रक्ताचा ओघ वाढतो. बरोबर. त्याचवेळी पाठीच्या खालच्या भागावर थंड पाण्याची पिशवी ठेवल्याने पाठीच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि तिथलं रक्तही यकृताकडेच ढकललं जातं. अरे वा. या उष्णशीत कॉन्ट्रास्टमुळे यकृताला एकाच वेळी दोन्ही बाजूंनी रक्ताचा पुरवठा होतो. यामुळे यकृताचे चयापचय वेगाने सुधारते, जे टाईप 2 मधुमेह, अपचन आणि फॅटी लिव्हरवर खूप प्रभावी ठरते. आत्तापर्यंत आपण शरीराच्या बाहेरून पाण्याचा कसा वापर होतो ते पाहिलं, पण शरीरात पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? कारण आजकाल इंटरनेटवर जापानी वॉटर थेरपी खूप चर्चेत आहे, जिथे सकाळी रिकाम्या पोटी चक्क 4 ग्लास पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. हे खरंच योग्य आहे का? सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याने आतड्यांची स्वच्छता होते आणि चयापचय वाढतो, हे नक्कीच खरे आहे. पण एकाच वेळी 4 ग्लास एवढं पाणी पिण्याने मूत्रपिंडावर आणि हृदयावर अनावश्यक ताण येऊ शकतो, हेही विसरून चालणार नाही. म्हणजे अतिरेक नसावा. हो, त्यामुळे शरीराच्या क्षमतेनुसार आणि लहान घोट घेत पाणी पिणं नेहमीच चांगलं. याच संदर्भात आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय सांगतो? कारण आयुर्वेद त्रिदोषांनुसार वात, पित्त, कफ यानुसार पाण्याचे नियम ठरवतो. हे खूपच सखोल वाटतं. फक्त तहान लागली म्हणून पाणी पिणे असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन नाहीये. नक्कीच नाही. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर आयुर्वेद जलतत्वाला खूप पवित्र मानतो आणि ते प्रत्येक प्रकृतीनुसार वेगळे काम करते. म्हणजे प्रकृतीनुसार पाण्याचे नियम बदलतात. हो, आता बघा, पित्तदोष असलेल्या व्यक्तींच्या शरीरात आधीच भरपूर उष्णता असते, त्यामुळे त्यांना थंड किंवा खोलीच्या तापमानाचे पाणी सुचवले जाते. त्यातही बडीशेप, धणे किंवा वाळा उकळून केलेले शीतल पाणी अत्यंत उत्तम, जे त्यांच्या शरीरातील अंतर्गत भट्टीला शांत करते. आणि कफ प्रकृतीसाठी?
कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये मुळात जलतत्व आणि जडत्व अधिक असते. त्यांनी अतिथंड पाणी प्यायलाच कफ आणखी घट्ट होतो. म्हणून त्यांनी कोमट किंवा आले, तुळस घातलेले गरम पाणी प्यावे, जे कफ पातळ करून बाहेर काढते. आणि वात प्रकृतीच्या लोकांसाठी गरम पाणी उत्तम असते, जे शरीरातील कोरडेपणा आणि सांध्यांची कडकपणा कमी करते. आणि बऱ्याच लोकांना थेट फ्रीजमधलं अतिथंड पाणी प्यायची सवय असते. त्याबद्दल आयुर्वेद काय म्हणतो? फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे आयुर्वेद पूर्णपणे निषिद्ध मानतो. खरंच? हो, कारण आपले पचन हे एक अग्नीसारखे काम करते. अति थंड पाण्यामुळे आपल्या शरीरातील हा नैसर्गिक पचन अग्नी विझतो. पचन मंदावले की तिथे विषद्रव्य म्हणजे आम तयार होतो, ज्यामुळे पुढे बद्धकोष्ठता, गॅसेस आणि सांधेदुखीसारखे आजार उद्भवतात. आणि ते उषापान म्हणजे नेमकं काय असतं? उषापान म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील रात्रभर ठेवलेले पाणी पिणे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नैसर्गिकरित्या जंतुनाशक आणि शरीरातील दोष संतुलित करणारे असते. हे पचन आणि शारीरिक आरोग्याबद्दल झालं. पण या सगळ्याचा मानसिक आरोग्याशी काय संबंध आहे? कारण योगशास्त्रानुसार जलतत्व म्हणजेच जलमहाभूत हे थेट मनाशी जोडलेलं आहे असं म्हटलं जातं. होय, आणि तो या संपूर्ण चर्चेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक जीवनशैलीत सततच्या धावपळीमुळे आणि तणावामुळे आपल्या मनातील रजस आणि तमस गुण वाढतात. म्हणजे ताणतणाव आणि आळस. रजसमुळे चंचलता आणि चिंता वाढते, तर तमसमुळे आळस, नैराश्य आणि उदासी येते. पण जेव्हा आपण तटस्थ तापमानाचं मेरुदंड स्नान घेतो किंवा थंड पाण्याने स्नान करतो, तेव्हा मज्जासंस्थेचा पॅरासिम्पथेटिक भाग सक्रिय होतो, जो शरीराला विश्रांती आणि पचन म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये नेतो. अरे वाह, म्हणजे मन शांत होतं? हो, शरीरातील कॉर्टिसॉलसारखी तणाव संप्रेरके कमी होतात आणि मनातील सत्वगुण वाढीस लागतो. सत्वगुण वाढल्याने मनाला अफाट शांती, स्पष्टता आणि भावनिक स्थैर्य मिळतं. इतकंच नाही, तर थंड पाण्याच्या स्नानामुळे मेंदूत एन्डॉर्फिन्स नावाचे आनंदाचे संप्रेरक स्रवतात, जे नैराश्य किंवा डिप्रेशन नैसर्गिकरित्या कमी करतात. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की आपले पचन, आपली त्वचा आणि आपले मानसिक आरोग्य हे तिन्ही घटक शरीरातील पाण्याच्या योग्य आणि शास्त्रीय संतुलनावरच अवलंबून आहेत. पाणी हे नुसतं तहान भागवणारं पेय नाही, तर ती एक संपूर्ण प्रणाली आहे. अगदी खरंय. पण पाणी हा अत्यंत नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय वाटत असला तरी काही वेळा हेच पाणी धोक्याचं ठरू शकतं का? जलचिकित्सा कधी करू नये असे कोणते रेड फ्लॅग्स आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की निसर्गोपचार म्हणजे केवळ घरगुती उपाय नसून ती एक शास्त्रशुद्ध क्लिनिकल प्रक्रिया आहे. काही विशिष्ट अवस्थांमध्ये जलचिकित्सा अत्यंत निषिद्ध किंवा कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. जसं की उदाहरणार्थ हृदयविकार किंवा कार्डियाक फेल्युअर. आपण मगाशी हायड्रोस्टॅटिक दाबाबद्दल बोललो, जो पायांकडील रक्त छातीकडे आणि हृदयाकडे ढकलतो. जर एखाद्या व्यक्तीचं हृदय आधीच कमकुवत असेल तर ते हा अतिरिक्त रक्ताचा ताण सहन करू शकत नाही. यामुळे हृदयावर अनावश्यक दबाव येऊन धोका निर्माण होऊ शकतो. आणि ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे त्यांच्यासाठी काय धोके असू शकतात? मधुमेहाच्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा मज्जातंतूंची संवेदनशीलता खूप कमी झालेली असते, ज्याला वैद्यकीय भाषेत न्यूरोपॅथी म्हणतात. त्यामुळे त्यांना पाण्याचे अतिगरम किंवा अतिथंड तापमान त्वचेवर जाणवतच नाही. अच्छा, म्हणजे त्यांना चटके बसले तरी कळणार नाही. हो ना. परिणामी ते खूप गरम पाण्याने भाजू शकतात किंवा अति थंड पाण्याने त्यांना फ्रॉस्ट बाईट होऊ शकतं आणि त्यांना ते समजतही नाही. याशिवाय उघड्या जखमा, त्वचाविकार किंवा गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात वाफेचे स्नान टाळले पाहिजे. म्हणजे कोणत्याही वैद्यकीय उपचाराप्रमाणेच इथे योग्य मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचा सल्ला अत्यंत आवश्यक आहे. कोणीही घरी स्वतःच्या मनाने अतिरेक करू नये. नक्कीच, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यकच आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की जलचिकित्सा ही केवळ एक वरवरची भौतिक प्रक्रिया नाहीये. आधुनिक चयापचय विज्ञान, संप्रेरकांचे नियमन, रक्ताभिसरणाचे भौतिकशास्त्र आणि प्राचीन योगिक मानसिक शांती या सर्वांचा तो एक सुवर्ण मध्य आहे. अगदी खरे. पाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ एक गरज किंवा स्वच्छतेचे साधन म्हणून न राहता तो एक उपचारक आणि परिवर्तनशील शक्तीकडे पाहण्यासारखा झाला पाहिजे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा शेवट करताना श्रोत्यांसाठी एक अत्यंत विचार करायला लावणारा विचार इथे मांडू इच्छितो. नक्कीच.
आपले मानवी शरीर हे मुळात 70% अधिक पाण्यानेच बनलेले आहे आणि आपला मेंदू तर 80% अधिक पाण्याने बनलेला आहे. जेव्हा आपण शरीराबाहेरील पाण्याचं तापमान आणि दाब बदलून स्वतःच्या आजारांना बरे करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने कोणतेही बाह्य औषध घेत नसतो, अगदी बरोबर. तर आपण फक्त आपल्या शरीराशी त्याच्याच मातृभाषेत म्हणजेच पाण्याच्या भाषेत संवाद साधत असतो. या निसर्गाशी एकरूप होण्यापेक्षा आणि शरीराला त्याची स्वतःची भाषा समजून देण्यापेक्षा मोठा दुसरा कोणता उपचार असू शकतो? या प्रश्नावर नक्कीच विचार करा. अन्वेषणाचा आणि ज्ञानाचा हा प्रवास असाच पुढेही सुरू राहील.